माझा आवाज येतोय का? तर कन्फर्म करा. चेक चेक. ओके, येतोय. दोन्ही ग्रुपवर टाका. लेक्चर लाईव्ह लाईव्ह झाले म्हणून. लेक्चर सुरू झालेलं दोन्ही ग्रुपवर टाका. जॉईन करा पटपट पटपट. तुमच्या सर्व मित्रांना लिंक शेअर करा. आज आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मॅथ्स पार्ट 1चा सेकंड चॅप्टर पाहणार आहोत. त्याचे सर्व महत्त्वाचे प्रश्न आणि पेपरच्या दृष्टीनं जे प्रश्न अति महत्त्वाचे आहेत ते सुद्धा आज पाहणार आहोत आपण. जेवढे जेवढे विद्यार्थी आलेले आहेत जॉईन केलेले आहेत त्यांनी कमेंटमध्ये येस टाका. आपल्या दोन्ही ग्रुपवर मेसेज करा लेक्चर सुरू झाले म्हणून. 15 विद्यार्थी लाव आहेत टोटल. 15च्या 15 विद्यार्थ्यांनी एकदा व्हिडिओ लाईक करून घ्या. चला पटकन. ओके, आलीत बऱ्यापैकी विद्यार्थी. आपण चालू करू. क्वाड्रॅटिक इक्वेशनचे सर्वात पहिल्यांदा आपल्याला MCQs बघायचे. क्वाड्रॅटिक इक्वेशन बघणार आहे आपण. अजून 1 मिनिट वाट बघू. मुलं येतात अजून. एकूण 16 विद्यार्थी लाईव्ह आहेत. 16च्या 16 विद्यार्थ्यांनी एकदा व्हिडिओ लाईक करून घ्या. व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांना सेंड करा. चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल चॅनल सबस्क्राईब करून घ्या. पटकन चला पटपट पटपट पट. एकूण 5 लाख 10 लाख झाले टोटल. 15 लाख झाले की लगेच चालू करू. करून गेला पटकन व्हिडिओला. चला आलेत बऱ्यापैकी विद्यार्थी.
MCQ बघणार आहे आपण. हे काय 5 MCQ आपल्याला प्रॅक्टिससाठी घेतलेले आहेत बघा. फर्स्ट MCQ सोडवा सगळ्यांनी. सांगा मला उत्तर काय येते. पर्याय सांगा फर्स्ट MCQचं सगळ्यांनी पटकन सोडवा. फर्स्ट MCQ सोडवा सगळ्यांनी. चला पट 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 पट. मुलांनी उत्तर दिलेले आहेत. बघा पहिला प्रश्न काय. फॉर द क्वाड्रेटिक इक्वेशन x² + 10x - 7 = 0, द व्हॅल्यू ऑफ a, b, c आर. a, b, c काढायचं आपल्याला. आपल्याला माहित आहे की लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचा जनरल फॉर्म ax + by + c = 0 आहे. तर क्वाड्रेटिक इक्वेशनचा जो जनरल फॉर्म आहे तो आहे ax² + bx + c = 0. या जनरल फॉर्मवर जर आपण कम्पेअर केलं तर आपल्या असं लक्षात येते की जी a ची किंमत आहे ती 1 आहे, b ची किंमत आहे ती 10 आहे आणि c ची किंमत आहे ती आहे -7. असं या पर्यायावर कम्पेअर केलं तर पर्याय आपला कुठला येतोय. पर्याय क्रमांक C येतोय. बरोबरच बऱ्याच विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे. आदित्य बरोबर आहे, प्रणिता बरोबर आहे, आर्या बरोबर आहे, ऋतुराज, वेदिका, सृष्टी, अंजली, ओम, रुद्रप्रताप, प्रांजल बरोबर आहे. तिथपर्यंत काय शंका आहे सांगा तुम्हाला. ओके, नाही कोणाला काही शंका. चला पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न काय आहे. आउट ऑफ द फॉलोइंग इक्वेशन विच वन इज नॉट क्वाड्रेटिक इक्वेशन. खाली दिलेल्यापैकी कुठलं क्वाड्रेटिक इक्वेशन नाही. आता चेक केलं तर पहिला पर्याय बघा सगळ्यांनी. पहिल्या पर्यायामध्ये लक्षात घ्या लेफ्ट हँड साईडचा x² आणि राईट हँड साईडचा x² कॅन्सल होईल. आणि असं जर झालं तर शिल्लक काही न राहता डिग्री जी येते ती 0 येतोय. त्यामुळे याचा पर्याय जो असणार आहे तो पर्याय क्रमांक A असणार आहे. बघा बऱ्याच जणांनी उत्तर दिलेले आहेत. वेदिका बरोबर आहे, प्रांजल बरोबर आहे. पुढं थर्ड क्वेश्चन. फ्रॉम द फॉलोइंग इक्वेशन विच वन इज द क्वाड्रेटिक इक्वेशन. खालीलपैकी कुठलं क्वाड्रेटिक इक्वेशन आहे ते आपल्याला सांगायचं आहे. आता इथं आलेलं नाही पण बघा या ठिकाणी x आहे. तर आपण जर बघितलं तर या x न आज मल्टिप्लाय केलं तर x × x x² होईल. x × 5 5x येईल = 2. हे आपलं क्वाड्रेटिक इक्वेशन होते कारण डिग्री किती आहे याची 2 आहे. हे आपलं क्वाड्रेटिक इक्वेशन येत नाही कारण डिग्री इथं 1 आहे. या ठिकाणी डिग्री 1/2 आहे. या ठिकाणी डिग्री सुद्धा 1 येते त्यामुळे ही सुद्धा बसत नाही. या ठिकाणी डिग्री 3 येते कारण x ना अख्ख्या इक्वेशन मल्टिप्लाय करायला लागतं आणि या ठिकाणी x³ येईल त्यामुळे आपल्याला हेही बसत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक याचा B येणार आहे. बरोबर आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर दिलेले आहेत. वेदिका, आदिती, पूजा, किरण, प्रांजल, शिवराज बरोबर आहे.
चला पुढचा प्रश्न, फोर्थ MCQ. विच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन हॅज द रूट्स 3 and 5. याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला अल्फा आणि बीटा या दोन किमती दिलेल्या आहेत. बघा, आपला अल्फा दिलाय आपल्याला 3, बीटा दिलाय आपल्याला 5. आणि जर आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये तर लिहिलं तर एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस अल्फा प्लस बीटा, याचा अर्थ 3 अधिक 5 होणार 8x अधिक 5 त्रिक 15 15 बरोबर 0. एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 15 इज इक्वल टू 0, याचा अर्थ पर्याय क्रमांक घ्यायचा बी येणार आहे. चौथ्याचा पर्याय क्रमांक बी येणार आहे. वेदांत बरोबर आहे, पूजा बरोबर आहे, शर्वरी बरोबर आहे, वरदास बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न बघू आपण शेवटचा. इफ 3 is one of the root of the quadratic equation, k square minus 7x plus 12 is equal to 0, then k is equal to, k ची किंमत काढायला सांगितली. बघा काय म्हणले त्यांनी, kx square minus 7x plus 12 is equal to 0. हे आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन दिलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की 3 जे ते 2 रूट पैकी एक रूट आहे या क्वाड्रेटिक इक्वेशनचा. त्याचा अर्थ एक्सच्या जागी जर 3 ची किंमत टाकली तर उत्तर 0 येणार आहे. आपण टाकून बघू, के 3चा स्क्वेअर मायनस 7 मल्टिप्लाय बाय 3 प्लस 12. जर रूट 3 असेल तर एक्सच्या जागी सरळ सरळ 3 टाकणार आपण. के 3चा स्क्वेअर 9 मायनस 7 3 21 प्लस 12 इज इक्वल टू 0. के मल्टिप्लाय बाय 9 काय झालं, 9k प्लस मायनस मायनस दोघांचं सबट्रॅक्शन होणार 21 मायनस 12, तर किती होईल, होईल 9 इज इक्वल टू 0. मायनस आणि इकडे गेल्यानंतर प्लस होईल, याचा अर्थ 9k इज इक्वल टू 9. 9 मल्टिप्लिकेशनमध्ये तिकडे गेल्यानंतर डिवाइडमध्ये जाईल, k इज इक्वल टू 9 डिवाइड बाय 9. तर केचं व्हॅल्यू येईल k इज इक्वल टू 1, म्हणजे फर्स्ट आन्सर येते. इथपर्यंत काय अडचण कोणाला, बरोबर आहे. हे ऑप्शन सांगितलं पहिलं कोणी दिला आहे, किरण आहे, किरणने दिलं. तुला जायचं का पुढं, आता आपण 1 मार्क क्वेश्चन बघणार आहे. बघ, सगळ्यात पहिला क्वेश्चन, फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी फ्रॉम द क्वाड्रेटिक इक्वेशन. या क्वाड्रेटिक इक्वेशनमधनं ए आणि बीची किंमत काढायची. डायरेक्ट लक्षात येतं आपल्याला 2x स्क्वेअर मायनस 5x प्लस 7, ही जी काय क्वाड्रेटिक इक्वेशन आहे याला आपण स्टँडर्ड फॉर्मवर कम्पेअर करायचं आहे. स्टँडर्ड फॉर्म काय आहे, एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस सी इज इक्वल टू 0. त्याच्यावरून आपल्या लक्षात येतं की एची किंमत 2 आहे तर बीची किंमत -5 आहे. सायन्स सकट घ्यायचं लक्षात घ्या. त्याचा अर्थ पहिला प्रश्न गेला आपला. दुसरा क्वेश्चन बघू आपण, डिसाइड वेदर द इक्वेशन m क्यूब मायनस 5m स्क्वेअर प्लस 4 इज इक्वल टू 0 इज क्वाड्रेटिक इक्वेशन ऑर नॉट. ही दिलेलं जे काही इक्वेशन आहे ते क्वाड्रेटिक इक्वेशन आहे किंवा नाही हे आपल्याला सांगायचं आहे. जर आपण बघितलं तर आपल्याला दिलेलं आहे m क्यूब मायनस 5m स्क्वेअर प्लस 4 इज इक्वल टू 0. आणि या इक्वेशनची डिग्री जी आहे ती डिग्री आपल्याला 3 दिसते. आणि ती जर डिग्री 3 असेल तर ती क्यूबिक इक्वेशन आहे, क्वाड्रेटिक इक्वेशन नाही. त्यामुळं आपण लिहिणार इट इज अ नॉट क्वाड्रेटिक इक्वेशन बिकॉज इट्स डिग्री इज 3. पुढे बघा, थर्ड क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3. डिटरमाइन वेदर 2 इज अ रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन 2m स्क्वेअर मायनस 5m इज इक्वल टू 0.
2m² मायनस 5m या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे दोन हे रूट आहे किंवा नाही हे ठरवायचं आहे. आता असा प्रकारचा प्रश्न आल्यानंतर काय करायचं बघा, एमच्या जागी सरळ सरळ जो काय रूट आहे तो किंमत टाकून टाकायची. म्हणजे काय येईल बघा, 2चा स्क्वेअर मायनस 5 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 0. 2 मल्टिप्लाय बाय 2चा स्क्वेअर 4 मायनस 5 मल्टिप्लाय बाय 10 इज इक्वल टू 0. 2 मल्टिप्लाय बाय 8 4 8 मायनस 10 इज इक्वल टू 0. 8 मायनस 10 मायनस 2 इज इक्वल टू 0. लक्षात ठेवा, लेफ्ट हँड साईड आणि जी राईट हँड साईड आहे ती इक्वल येत नाही. असं असेल तर 2 हा 2 इज नॉट रूट ऑफ गिवन इक्वेशन, की तो हा गिवन इक्वेशनचा रूट नाही. 2 हा गिवन इक्वेशनचा रूट नाही, कारण आपण व्हॅल्यू पुट करून बघितल्या तर आपलं उत्तर बसत नाही. त्यासाठी लक्षात घ्या, लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड इक्वल यायला लागते. समजा लेफ्ट हँड साईडला पण 0 आला असता तर लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड 0 झाली असती. मग याचा अर्थ 2 हा त्याचा रूट झाला असता. इथे लक्षात. पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला. फोर्थ क्वेश्चन, फाइंड द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन x + 5 x - 5 इज इक्वल टू 0. आता इथं सोपं करून दिलं आपल्याला, x + 5 मल्टिप्लाय बाय x - 4 इज इक्वल टू 0. दोन कंस आहेत. लक्षात घ्या, या दोन कंसाचा गुणाकार जर 0 असेल, या दोन कंसाचा गुणाकार जर 0 असेल, याचा अर्थ दोन्ही कंसापैकी एक कंस 0 असणार आहे. लक्षात घ्या, कुठल्याही दोन संख्येचा गुणाकार 0 कधी येतो, जेव्हा दोन्हीपैकी एक संख्या 0 असते किंवा दोन्ही संख्या 0 असतात. अशा प्रकारे जर आपण विचार केला तर दोन्हीपैकी एका कंसाची किंमत 0 असली पाहिजे. मग कुठल्या आपल्याला नक्की माहिती आहे का? नाही माहिती. त्यामुळे आपण काय करतो, x + 5 0 असेल किंवा ऑर x - 4 0 असेल, दोन्हीपैकी एक कोणतरी 0 असणार. म्हणून x - 4 इज इक्वल टू 0. +5 इकडे आल्यानंतर मायनस होईल, याचा अर्थ x इज इक्वल टू 0 - 5. आणि 0 - 5 काय येणार आहे, तर -5 येणार आहे. ऑर -4 तिकडे गेल्यानंतर काय होईल, +4 होईल. ऑर x ची किंमत काय येईल, 4 होईल. याचा अर्थ दोन रूट आहे त्याचे, एक तर x इज इक्वल टू -4 किंवा x इज इक्वल टू 4. हे आपलं फोर्थ एक्झाम्पल झालेलं आहे. इथपर्यंत काही शंका आहे सांगा मला. या फोर्थ एक्झाम्पलमध्ये काही शंका आहे कोणाला? वर मार्कचे जे क्वेश्चन झालेले आहेत यात कुणाला काय अडचण आहे सांगा. पूजा बरोबर आहे, वेदिका बरोबर आहे, उत्कर्ष बरोबर आहे, आदित्य शिंदे बरोबर आहे, प्रणिता बरोबर आहे, वरदराज बरोबर आहे. क्लिअर आहे इथपर्यंत. चला मग आपण पुढे जाऊ. पुढे आता 2 मार्कचे ऍक्टिव्हिटी सुरू झालेले आहेत. बघा, सगळ्यात पहिली ऍक्टिव्हिटी दिली आपल्याला, कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फॉर्म क्वाड्रॅटिक इक्वेशन. ऍक्टिव्हिटी खाली दिलेलं आहे, आय एम अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, माय स्टँडर्ड फॉर्म इन. आता आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनचं स्टँडर्ड फॉर्म लिहायचे. आपल्याला माहीत असलं पाहिजे काय आहे, ax² + bx + c इज इक्वल टू 0. हे स्टँडर्ड फॉर्म आहे. माय रूट इज 3 and 4. सम ऑफ माय रूट्स, याचा अर्थ दोन्ही रूटची बेरीज किती होते, तर 7 होते. अँड प्रोडक्ट ऑफ माय रूट्स, दोन्ही रूटचा गुणाकार किती होतोय, 4 त्रिक 12 12 येतोय. माय इक्वेशन इथं आता रूट वरनं इक्वेशन काढायची काय पद्धत आहे आपली, x² - अल्फा + बीटा मल्टिप्लाय बाय x + अल्फा × बीटा इज इक्वल टू 0. यामध्ये जर किमती भरल्या तर इक्वेशन येईल तुमचं x² - 12x, कारण बेरीज 7 आहे ना, 12 नाही 7x प्लस गुणाकार किती सांगितलाय 12 12 इज इक्वल टू 0. या इक्वेशननुसार फायनल समीकरण येते x² - 7x + 12. मला सांगा या ऍक्टिव्हिटीमध्ये कोणाला काही शंका आहे का? या ऍक्टिव्हिटीमध्ये कुणाला काही शंका आहे का? किरण बरोबर आहे, साहिल क्लिअर आहे, प्रणिता क्लिअर आहे, तेजस प्रांजल क्लिअर आहे. ओके, चला पुढे जाऊया. आता ही ऍक्टिव्हिटी बघा, वन ऑफ द रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन 5m² + 2m + k इज इक्वल टू 0 इज -7/5
complete the following activity to find the value of k. Activity -7/5 is a root of quadratic equation 5m² + 2m + k = 0. m ची किंमत काय घेणार आपण सांगा मला, m ची किंमत काय घेणार. जर -7/5 रूट असेल तर याचा अर्थ त्या m ची किंमत -7/5 घ्यावं लागणार आहे. त्यामुळे इथं आपण -7/5 घेणार आहे. m ची किंमत पुट करणार -7/5. -7/5 m च्या जागी पुट केल्यानंतर या ठिकाणी m च्या जागी m चा स्क्वेअर आहे म्हणून आपण इथं -7/5 चा स्क्वेअर लिहिलेला आहे. 2 × m दिसते आपल्याला म्हणून m च्या जागी आपण टाकणार आहे -7/5. त्यानंतर पुढे बघितलं आपण तर कॅल्क्युलेशन केलं तर हे होईल इथल्या 5 चा स्क्वेअर आहे ना, इथला 1 5 जाईल, शिल्लक राहील 1 5. 7 चा वर्ग जाईल 49/5. लक्षात घ्या मी कॅल्क्युलेशन बाजूला करून दाखवतोय. 5 × -7/5 चा होल स्क्वेअर याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचे. 5 × 7 चा स्क्वेअर 49 होतो आणि 5 चा स्क्वेअर 25 होतो. लक्षात घ्या 5 ला 5 गेलं, 5 5 25, शिल्लक राहतंय 49/5. आता तुम्ही म्हणाल सर साईनचं काय केलं, तर लक्षात ठेवा मायनस साईनचा स्क्वेअर पॉझिटिव्ह येतो त्यामध्ये येणार 49/5. मग इथं येणार आहे आपण 49/5. आता इथं लक्षात घ्या इथं प्लस आहे इथं मायनस आहे, प्लस मायनस मायनस याचा अर्थ या दोघांची आपल्याला सरळ सरळ वजाबाकी करायला लागणार आहे. मग 49/5 त्या साईडला करतो मी बघा 49/5 वजा 14/5 होणार आहे कारण इथं प्लस कंसाच्या आत मायनस त्यामुळे साइन चेंज होऊन मायनस होणार आहे प्लस k = 0. आपण जर बघितलं तर 49 मधून 14 समान आहे तेव्हा आपल्याला तिरकस गुणाकार करायची गरज नाही. 49 मधून 14 गेले तर सरळ सरळ शिल्लक राहते आपलं 35 अधिक k बरोबर 0. 35/5 5 × 5 5 7 35 अधिक 7 7 अधिक k बरोबर 0 आणि 7 जे अधिक आहे पलटी गेल्यानंतर वजा होईल याचा अर्थ k येणार आहे -7. त्यामुळे k ची किंमत येणार आहे -7. मला वाटतं इथपर्यंत क्लिअर असेल. इथपर्यंत तुम्हाला काय अडचण काढलेलं आहे उत्तर बघा मुलांनी अगोदरच. सृष्टी बरोबर आहे, आदित्य बरोबर आहे, किरण बरोबर आहे, सार्थक, श्रद्धा, श्रावणी, पूजा, तेजस, आदिती, आर्या, प्रांजल बरोबर आहे. चला जायचं का पुढं. ओके क्लिअर आहे सगळ्यांना. पुढची ॲक्टिव्हिटी बघा. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू डिटरमाइन द नेचर ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. लक्षात घ्या 3 नेचर आहेत. डेल्टाची किंमत 0 असेल, डेल्टाची किंमत 0पेक्षा मोठी असेल आणि डेल्टाची किंमत 0पेक्षा कमी असेल. जर 0 असेल तर रूट्स जे आहेत रिअल अँड इक्वल आहेत. जर 0पेक्षा मोठे असेल तर रिअल अँड अनइक्वल आहेत आणि 0पेक्षा जर लहान असेल म्हणजे मायनसमध्ये किंमत जर गेली तर आपण त्याला देणार आहे रूट्स हे नॉन रिअल आहेत. तर आपल्याला चेक करायचे तिथं आपल्याला किमती दिलेल्या आहेत त्या किमती पुट करायच्या त्या आणि b² - 4ac ची किंमत काढायची. a ची किंमत 1 आहे अर्थात b ची किंमत 2 आहे तर c जो आहे तो -9 आहे. -9 आहे. किमती पुट केल्या b² - 4ac b च्या जागी 2 टाकलं 2 चा वर्ग वजा 4 मल्टिप्लाय बाय 1 आहे 1 आहे c काय आहे -9 आहे. आता 4 मल्टिप्लाय बाय -9 किती होणार आहे तर 4 9 36 आणि वजा कंसाच्या बाहेर वजा आणि ही कंसाच्या आत वजा हे अधिक होणार आहे याचा अर्थ इथं लिहिणार आहे आपण 36. 4 + 36 झालं 40 आणि 40 जे आहे ते 0पेक्षा मोठं आहे आणि 40 जर 0पेक्षा मोठा असेल तर आता आपण बघितलं रूट्स हे रिअल अँड अनइक्वल येणार आहेत. मला सांगा इथपर्यंत काय अडचण आहे का. यामध्ये काही शंका आहे कोणाला.
एकूण 23 विद्यार्थी लाईव्ह आहेत. 23च्या 23 विद्यार्थ्यांनी एकदा लाईक करून घ्या. चला पटपट पटपट व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांना सेंड करा. जे विद्यार्थी नवीन आलेले आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि कंटिन्युअसली खाली चॅटमध्ये कमेंट करत राहा. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना. जायचं का पुढे मग? पुढचा क्वेश्चन. इफ 2 and 5 आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन देन कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्यांनी काय सांगितलेलं आहे? 2 and 5 हे आपल्याला रूट्स दिलेले आहेत आणि आपल्याला पुढची ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ती सोडवायला सांगितलेली आहे. बघा, जर 2 आणि 5 रूट असतील याचा अर्थ अल्फाची किंमत 2 असणार आणि बीटाची किंमत 5 असणार. या इक्वेशनमध्ये किमती टाकल्या तर अल्फा प्लस बीटा याचा अर्थ या ठिकाणी 5 लिहिलं पाहिजे आणि अल्फा इंटू बीटा याचा अर्थ या ठिकाणी 2 लिहिलं पाहिजे. 2 5 झालं 7 आणि 5 2 झालं 5 2 10. हे झालं फायनल आपलं. ही ॲक्टिव्हिटी सोपी होती. पुढं आता आपण 2 मार्काचे प्रॉब्लेम बघतोय. बघा, टू मार्क्सचा पहिला क्वेश्चन काय दिलं आहे बघा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के इफ एक्स इज इक्वल टू 3 इज अ रूट ऑफ द इक्वेशन kx² - 10x + 3 = 0. बघा, या प्रकारचा क्वेश्चन आपल्याला आत्ताच ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा झालेला आहे. आपल्याला काय सांगितलं त्यांनी की एक्सची किंमत 3 आहे. त्याचा अर्थ दिलेल्या इक्वेशनमध्ये सरळ सरळ एकच्या जागी टाकायचं 3 टाकायचं म्हणजे काय येईल बघा. kx² - 10x + 3 = 0. एकच्या जागी टाकला आपण 3, याचा अर्थ 1चा वर्ग याचा अर्थ 3चा वर्ग वजा 10 × 3 + 3 = 0. k × 3चा वर्ग झाला 9 वजा 10 × 3 झालं 30 अधिक 3 बरोबर 0. k × 9 झालं 9 झालं 9k - 30 अधिक 3 बरोबर 0. 9k प्लस मायनस मायनस दोघांची काय होणार आहे? सबस्ट्रॅक्शन होणार आहे. 30तनं 3 गेले 27 राहिले. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा बरोबर 0. वजा 27 इकडे आल्यानंतर अधिक होईल. त्याचा अर्थ 9k बरोबर होईल 27. 9k ला गुणाकारात आहे या साईडला आल्यानंतर भागाकारात जाईल. त्याचा अर्थ k बरोबर 27/9. 9 1 9 9 3 27. त्याचा अर्थ केची किंमत जी आलेली आहे ती आलेली आहे 3. फायनल आन्सर आलेलं आहे आपलं. मला सांगा पहिल्या प्रश्नात कोणाला काय शंका आहे का? शिवराज डाणे बरोबर आहे. अंजली क्लिअर आहे. रुद्र प्रताप, साहिल, पूजा क्लिअर आहे. ओके, चला सेकंड क्वेश्चन बघतोय आपण आता. 2 मार्काचा दुसरा प्रश्न बघा काय म्हणलेला आहे. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन एवढंच सांगितलेलं आहे आणि तुम्हाला कुठल्या पद्धतीने सोडवा ही सांगितलेलं नाही. याचा अर्थ तुमच्याकडे आता सध्या 3 पद्धती यायच्या, 3ही पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. फॅक्टरायझेशन मेथड, कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड किंवा फॉर्म्युला मेथड. तिन्हीपैकी कुठलीही पद्धत वापरा आणि तुम्ही सोडवू शकता. सध्या आपण फॅक्टरायझेशन जाणार आहे. इक्वेशन आहे आपलं x² + 8x + 15 = 0. यात जर बघितलं आपण तर a ची किंमत 1 आहे, b ची किंमत 8 आहे आणि c ची किंमत 15 आहे. आपण काय करणार? a आणि c चं मल्टिप्लिकेशन करणार. याचा अर्थ 1 × 15 करणार. गुणाकार आला 15. 15चा असं फॅक्टर पडायचं की गुणाकार 15 यायला पाहिजे, बेरीज 8 यायला पाहिजे. तर काय करीन आपण? 5 आणि 3 हे फॅक्टर होत आहेत आणि या दोघांची बेरीज b म्हणजे 8 एवढी येते आणि गुणाकार 15 एवढा येतोय. तर याचं आपण इक्वेशन तयार केलं आणि 8x ची फोड केली. कशी? 5x अधिक 3x या पद्धतीनं अधिक 15 बरोबर 0.
आता दोन दोनचं गट केलं आपण, तर दोन्हीमध्ये एक्स कॉमन आहे, एक्स कॉमन आल्यानंतर एक्स स्क्वेअरमधनं एक्स निघाला तर राहिला एक्स, 5x मधनं एक्स गेला तर राहिला 5. या ठिकाणी जर बघितलं आपण तर दोन्ही ठिकाणी 3 कॉमन निघते बघा, कारण आपण 15ला 5 गुणिले 3 असं लिहू शकतो. तर यातून 3x मधून 3 निघाला तर राहिलं एक्स, आणि 5 आणि 3 मधून 3 निघाला तर राहिला 5 इज इक्वल टू 0. हे दोन कंस आपले बरोबर इक्वल येत असतील, याचा अर्थ आपण केलेलं बरोबर आहे, त्याचा आपण केलेलं चुकलेलं आहे. आता काय केलं, या दोन्ही कंसाऐवजी एकच कंस आणि दुसऱ्या कंसामध्ये x अधिक 3 इज इक्वल टू 0. आता हे दोन्ही कंस सेपरेट करायचे. x प्लस 5 इज इक्वल टू 0 और x प्लस 3 इज इक्वल टू 0. प्लस 5 याचा आल्यानंतर होईल मायनस, याचा अर्थ x इज इक्वल टू -5 और x इज इक्वल टू -3. या प्रकारे फॅक्टर पडते. याचा अर्थ दोन उत्तर आलेले आहेत आपली. x इज इक्वल टू -5, दुसरं उत्तर आलं आपलं x इज इक्वल टू -3. मला सांगा यात कोणाला काय अडचण आहे का? किरण बरोबर आहे, शिवराज बरोबर आहे, तेजस बरोबर आहे, प्रणिता, श्रद्धा, साहिल, पूजा, वेदिका, सार्थक, आदित्य शिंदे बरोबर आहे. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना. पुढे जाऊया आपण. पुढचा क्वेश्चन. पुढे आपल्याला सांगितलेलं आहे थर्ड क्वेश्चन. ऑब्टेन अ क्वाड्रॅटिक इक्वेशन हुज रूट्स आर -3 अँड -7. याचा अर्थ त्यांनी आपल्याला अल्फा -3 दिलेला आहे आणि बीटा जो आहे तो -7 दिलेला आहे, आणि आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन काढायला सांगितलेलं आहे. आपल्याला माहित आहे की एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा मल्टिप्लाय बाय एक्स प्लस अल्फा इंटू बीटा, जर आपल्याला रूट दिला असेल तर आपण हा फॉर्म्युला वापरतो. त्या जर किमती भरल्यात एक्स स्क्वेअर -3 प्लस -7 एक्स प्लस अल्फा इंटू बीटा, याचा अर्थ -3 मल्टिप्लाय बाय -7 इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर मायनस 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 प्लस, याचा अर्थ दोघांची बेरीज होणार आहे. तर -3 आणि -7 हे झालेलं आहे 10. मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस. एक्स प्लस या दोघांचा गुणाकार मायनस मायनसचा गुणाकार पॉझिटिव्ह येणार आहे, त्यामुळे इथं पॉझिटिव्ह देण्यात काय अर्थ नाही. 7×21 बरोबर 0. कंसाच्या बाहेर मायनस, कंसाच्या आत मायनस, ही सर्व पॉझिटिव्ह होणार आहे. याचा अर्थ पुढची स्टेप येणार आहे एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 21 इज इक्वल टू 0. लक्षात ठेवायचं आहे, कंसाच्या बाहेर मायनस, कंसाच्या आत मायनस आलं तर डायरेक्ट आपण पॉझिटिव्ह घेणार आहे आणि आपलं फायनल आन्सर येईल. श्रद्धा क्लिअर आहे, प्रांजन क्लिअर आहे. मला सांगा या प्रश्नामध्ये मला काय अडचण? शिवराज बरोबर आहे उत्तर. तेजस बरोबर आहे. साहिल, सार्थक, पूजा, आदिती, प्रांजल क्लिअर आहे. ओके, जायचं का पुढे? इथपर्यंत काय अडचण कोणाला? उत्कर्ष, आदित्य, सार्थक, वेदांत क्लिअर आहे. चला पुढे. पुढचा प्रश्न. हा प्रश्न सोडवायचा आहे. आता आपल्याला काय दिलेला आहे, एक्स स्क्वेअर -15x प्लस 54 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला सोडवायला सांगितलेलं आहे आणि फॅक्टरायझेशन मेथडनं सोडवायला सांगितलेलं आहे. बरं, काय करायचं, ए ची किंमत पहिल्यांदा लिहायची 1, बी ची किंमत आहे -15, सी ची किंमत आहे 54. असं जर असेल
तर ए ची आणि सीचा गुणाकार करावा लागणार आहे आपल्याला. तर ए एक येईल, सी 54 येईल, दोघांचा गुणाकार 54 येईल. 54 जर फॅक्टर आपल्याला पडायचे असेल की गुणाकार 54 तर बेरीज 15 यायला पाहिजे. असं असेल तर 6 आणि 9 हे फॅक्टर पडतात. पण आपण 6 आणि 9 घेतलं. जर याला मायनस साईन घेतलं तर मायनस साईन घेतल्यानंतर याला पॉझिटिव्ह साईन घेतलं, दोघांचा गुणाकार पॉझिटिव्ह येत नाही. दोघांनाही मायनस घेतलं तर -6 आणि -9 हे फॅक्टर पडतील. -9 मोठी संख्या पहिली घ्यायची. याचा अर्थ एक्स स्क्वेअर -9x -6x + 54 इज इक्वल टू 0. दोघांचे गट केले तर यातनं कॉमन निघाला एक्स, तर राहिलं x -9. आणि यातनं 6 जर कॉमन काढला तर -6 कॉमन काढलाय, त्यामुळे इथं येणार 6 गुणिले 9. त्यातला 6 कॉमन निघालेला आहे एक्स, 6x म्हणून 6 कॉमन निघाला, राहिला एक्स. -6 कॉमन काढल्यामुळे प्लस होणार आहे मायनस. त्यातनं 6 कॉमन निघाल्यानंतर शिल्लक राहणार आहे 9 बरोबर 0. दोन्ही कंसाऐवजी एकच कंस x -9 आणि शिल्लक राहिलेला x -6 इज इक्वल टू 0. दोन्ही सेपरेट येणार. x -9 इज इक्वल टू 0 आणि x -6 इज इक्वल टू 0. और याचा अर्थ x इज इक्वल टू आला 9 आणि दुसरा आला आपला x इज इक्वल टू 6. हे दोन रूट झालेले आहेत. मला सांगा यात काय कोणाला शंका आहे का? तेजस बरोबर आहे, अनुष्का बरोबर आहे, श्रद्धा बरोबर आहे. उत्कर्ष, आर्यन, शिवराज, प्रांजल, साहिल बरोबर आहे. आयुष क्लिअर आहे. चला पुढे जाऊया, काय अडचण नाही. आता पुढचा जो प्रश्न आहे हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे लगेच. हा क्वेश्चन तुम्ही सोडवायचा आहे. चालू फॅक्टरायझेशन मेथडला सोडवायचा आहे. आत्ताच आपण 2 क्वेश्चन फॅक्टरायझेशन मेथडचे बघितलेले आहेत. हा क्वेश्चन तुम्हाला सोडवायसाठी दिलेला आहे. करा पटकन चालू. बघा आली सुद्धा उत्तर. आता प्रत्येकाचं वेगवेगळं उत्तर आलेलं आहे. नक्की कोणाचं बरोबर? आता सगळ्यांनी वेगळं उत्तर काढल्यामुळे सोडवण्याशिवाय पर्याय नाही. तर x² -5x पॉझिटिव्ह घ्यायला लागणार. 5x -4x -20 इज इक्वल टू 0. x कॉमन काढला तर हा x + 5 आणि दुसरा x -4 असा होतोय. त्याचा अर्थ x इज इक्वल टू -5 होईल आणि दुसरा येईल x इज इक्वल टू 4. आता चेक करू आपण कोणाचं बरोबर. किरणचं बरोबर आहे. किरण, आर्यन, श्रद्धा, अनुष्का, वेदिका, तेजस, प्रणिता बरोबर आहे. बोला इथपर्यंत काय अडचण आहे का कोणाला? या प्रश्नापर्यंत कोणाला काय अडचण आहे का? फास्ट होतंय का? हो किंवा नाही काय सांगा. फास्ट होतंय? येस ऑर नो सांगा, म्हणजे स्पीड माझं स्लो करतो. स्पीड कमी करायची का? ओके
ओके, चला पुढे. पुढचा प्रश्न. डिटरमाइन द नेचर ऑफ रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन 2x² minus 5x plus 7 is equal to 0 by using discriminant. याचा अर्थ सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इक्वेशन लिहून घ्यायला लागणार आहे. 2x² minus 5x plus 7 is equal to 0. यामध्ये a ची किंमत 2 आहे, तर b -5 आहे, तर c जो आहे तो 7 दिलेला आहे. त्यांनी डेल्टा काढायला सांगितला, म्हणजे डिस्क्रिमिनंट काढायला सांगितलं. डेल्टाची किंमत माहिती आहे आपल्याला b² minus 4ac असते. तर b ची किंमत टाकली तर b -5 स्क्वेअर -4 याच्या जागी टाकलं आपण 2 आणि c च्या जागी टाकलं 7. -5 स्क्वेअर लक्षात ठेवा, मायनस नंबरचा स्क्वेअर पॉझिटिव्ह येतो, याचा अर्थ -5 स्क्वेअर 25 होईल, मायनस ह्याचा गुणाकार करा, 4 2 8, 8 साठी 56 56 येईल. तर ह्या दोघांचा वजाबाकी 25 मधनं 56 घालवायचे, तर येईल ती 31. आता ही मायनस मध्ये येणार, काय मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस येणार आहे. आणि जर डेल्टाची किंमत मायनस येते त्याचा अर्थ हे डेल्टाची किंमत 0पेक्षा लहान आहे. आणि जर डेल्टाची किंमत लक्षात घ्या, डेल्टाची किंमत जर 0पेक्षा लहान असेल तर आपल्याला माहित आहे जो येणारा जे काही रूट्स आहेत ते रूट्स म्हणून रूट्स आर नॉन रिअल असं उत्तर येणार आहे. शिवराज, तेजस, प्रांजल, प्रणिता, श्रद्धा, आदिती, आर्यन, सृष्टी, आर्या, अनुष्का बरोबर आहे. सार्थक बरोबर आहे. मला सांगा इथपर्यंत कोणाला काय अडचण, या क्वेश्चन मध्ये काय अडचण आहे कोणाला? टोटल 21 विद्यार्थी आत्ता लेक्चर्स बघत आहेत, 16 लाईक आहेत फक्त. बाकीच्या विद्यार्थ्यांनी लाईक करून घ्या पटकन. एवढा चांगला कंटेंट तुम्हाला देतोय, तुमचं काम आहे तुम्ही लाईक करणं. करा पटकन, चला. चला पुढं. आता इथं काय करायचे बघा, यामध्ये a, b, c याच्या किमती सांगायचे. सगळ्यात पहिल्यांदा हे जे काही इक्वेशन दिसतंय तुम्हाला, ते इक्वेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणलं पाहिजे. लक्षात घ्या, -y² इकडे आल्यानंतर पॉझिटिव्ह होईल, त्याचा अर्थ 2y + y² आणि +10 राईट हँड साईडला आहे, ते लेफ्ट हँड साईड आल्यानंतर -10 होईल. शिल्लक काय राहिलं या साईडला, तर काहीच नाही, म्हणजे 0 राहिलं. आता हे सर नीट व्यवस्थित केलं तर येईल y² + 2y -10 = 0. हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणले आपण. स्टँडर्ड फॉर्म काय आहे, x² + bx + c = 0. याला जर याच्यावर कम्पेअर केलं तर a ची किंमत येईल 1, b ची किंमत येईल 2, तर c तुमचा येईल -10. हे काढायला तुम्हाला 2 मार्क आहेत. सांगा मला यात काय कोणाला अडचण आहे का? येस गिवन इज क्वाड्रेटिक इक्वेशन. तो क्वाड्रेटिक इक्वेशन आहेच ते. प्रश्न काय विचारला होता वेदिका? प्रश्न विचारला होता a, b आणि c याचे आपल्याला उत्तर काढायचे होते. जायचं पुढे, सांगा मला इथपर्यंत काय अडचण कोणाला? चला पुढचा क्वेश्चन. आता आपण 3 मार्काची ऍक्टिव्हिटी बघणार आहे. 3 मार्कची ऍक्टिव्हिटी बघणार आहे.
लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स मधून 3 मार्काची ऍक्टिव्हिटी काल बघितलं होतं आपण की आलेल्याच नव्हत्या बोर्डाला आतापर्यंत. त्या चॅप्टरमधून 3 मार्कच्या ऍक्टिव्हिटी नाहीत, पण या चॅप्टरमधून आपल्याला 3 मार्कच्या ऍक्टिव्हिटी दिसतात. बघा कशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटी आहेत. वन ऑफ द रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन kx² - 10x + 3 = 0 इज 3. त्याचा अर्थ सरळ सरळ x ची किंमत 3 आहे. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. जेव्हा जेव्हा सांगितलं जाईल की वन ऑफ द रूट, तेव्हा तेव्हा लक्षात ठेवा ती किंमत जी असणार आहे ती x ची किंमत असणार आहे. याचा अर्थ x च्या जागी आपण सरळ सरळ काय टाकायचं आहे, 3 टाकायचं आहे. तर 3चा स्क्वेअर -10 × 3 + 3 = 0. आता लक्षात घ्या 3चा वर्ग झाला 9, याचा अर्थ झालं 9k. 10 गुणिले झालं 30 आणि अधिक ते 3 वजा 3 अधिक 3 झालं. बघा इथं एक स्टेप स्किप केलेलं आहे त्यांनी. वजा अधिक वजा वजा दोघांची वजाबाकी 3 गेले राहिले 27 -27 = 0. आता -27 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर येणार आहे 27. 9 गुणाकारात इकडे आल्यानंतर भागाकारात, याचा अर्थ 27 भागिले 9. 9 1 9 9 3 27. याचा अर्थ k ची किंमत जी आलेली आहे ती आलेली आहे आपली 3. सांगा मला इथपर्यंत काय कोणाला अडचण आहे का? तेजस मला कळतं की 3 किती वेळा 3 4 5 6 वेळा कमेंट केलेलं आहे. ओव्हर एक्साइट झालाय काय? शिवराज बरोबर आहे. तेजस, किरण, आराध्या, आर्या, सार्थक, आदिती, सृष्टी, उत्कर्षा बरोबर आहे. सांगा इथपर्यंत काय का कुणाला अडचण आहे का? या ऍक्टिव्ह पर्यंत कुणाला काय अडचण आहे का? ओके क्लिअर आहे सगळ्यांना. चला पुढचा ऍक्टिव्हिटी घेऊ. बघा काय म्हणलेलं आहे. फॉर्म्युला मेथडची गणित दिलेलं आहे. फॉर्म्युला मेथडचं गणित इनकम्प्लीट दिलेलं आहे. तुम्हाला ते कम्प्लीट करायला सांगितलेलं आहे. या प्रकारचा प्रश्न पेपरला येऊ शकतो, लक्षात घ्या. महत्त्वाचा प्रश्न आहे हा. पुढं शक्यतो फॉर्म्युला मेथडवर तुम्हाला प्रश्न येणार नाही की प्रश्न फॉर्म्युला मेथडनं सोडवा, म्हणून अशी येण्याची शक्यता कमी आहे. लक्षात ठेवा त्याच्यावर आधारित ऍक्टिव्हिटी येईल शक्यतो. बघा काय म्हणलेलं आहे. कम्पेअर केलं आपण x² + bx + c न, तर a ची किंमत 25 आली, तर b ची किंमत येईल 30 आणि c आपल्याला 9 आहे. किमती पुट केल्या तर 900 - 900 किती होतं? 0 होतं. त्याचा अर्थ b² - ac 4ac ची किंमत, सूत्र बघितलं काय आहे, x = -b ± √b² - 4ac / 2a. -b किमती पुट केल्या, b ची किंमत किती आहे 30, तर -30 ± वर्गमूळ 0 छेद 2 गुणिले 25. या ठिकाणी परत काय होणार आहे, -30 - 0/50. आता कंप्लीट केलं तर x = -30 + 0 किती येतं, तर -30 येतं. -30 छेद 50 किंवा x = -3 - 0 काय येणार आहे, -30 छेद 50 येणार आहे. शून्याला शून्य गेलं तर x ची किंमत येणार आहे -3/5 किंवा -3/5. रूट्स हे जे रिअल आणि इक्वल आलेले आहेत का आलेले आहेत सांगतील का मला कोण? हे जे रूट्स इक्वल का आले सांगा मला. -3/5 -3/5 का आले? -30/50 नाही, गडबड करू नका. त्यावेळेस अनुष्का माडिक बरोबर आहे बघा. बरोबर आहे किरण. काय आहे, डेल्टाची किंमत किती आलेली आहे, 0 आहे. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो, रूट जे आहेत रिअल अँड इक्वल आहेत. चला पुढे जाऊया. आपल्याला विचारलेला आहे, पहिला प्रश्न विचारलेला आहे बघा काय म्हणलेला आहे. सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन युजिंग फॉर्म्युला मेथड. जे पहिलं गणित दिलेलं आहे ते आपल्याला सॉल्वायचं आहे. x² + 10x + 2 = 0. हे दिलेलं गणित आपल्याला फॉर्म्युला मेथडनं सोडवायचे. कुठल्या मेथडनं सोडवायचे, फॉर्म्युला मेथडनं. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, a, b आणि c च्या किमती काढून घ्यायच्या. a ची किंमत 1 आहे, b ची किंमत 10 आहे, c ची किंमत 2 आहे. त्यानंतर आपण काय करणार, डेल्टा काढणार, म्हणजे b² - 4ac ची किंमत काढणार आहे. तर b² - 4ac ची किंमत, याचा अर्थ 10चा वर्ग वजा 4 गुणिले a किती 1, c किती 2. 10चा वर्ग झाला 100 वजा 4 गुणिले 1 4, 4 गुणिले 2 8.
100 वजा 8 झालं 92. त्याचं तर बी स्क्वेअर मायनस 46 किंमत किती आलेली आहे 92 आलेली आहे. आता मी सूत्र टाकतो. एक्स इज इक्वल टू फॉर्म्युला आहे मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. किमती भरल्या. एक्स इज इक्वल टू मायनस बी याचा अर्थ -10 प्लस मायनस अंडर रूट 96 अपॉन 2 मल्टिप्लाय बाय ए याचा अर्थ 2 गुणिले 1. पुढे बघू आपण. एक्स इज इक्वल टू -10 प्लस मायनस अंडर रूट 96ला आपण 2 भागामध्ये डिवाइड करू शकतो. एक काय होईल 4 गुणिले 19 होतं एक का 4 1 4 राहिले 5 4 2 8 थांबा जास्त होते 4 2 8 1 राहिले 4 चूक 16 24 अजून भाग पडू शकतो का 12 2 24 अजून काय होऊ शकतं का 24चं 6 भाग जातोय का 6 1 6 6 जाऊन उपयोग काय 36 जातो 36 96 फॅक्टर पाडायचं आपल्याला. अजून काय होतंय का 24चं 4 अजून जाते 16 जातो रे बघ 16 गुणिले 3 नाही 4 नाही जात 1 मिनटं 4 गुणिले 24 96 16 जाते बघा 16 गुणिले 6 छेद 2 गुणिले किती 2. आता याचं काय करायचं आपल्याला 2 1च्या किमती करायच्या. कशा करणार आपण एक्स इज इक्वल टू -10 प्लस अंडर रूट आता 16 बाहेर काढायचं 16 बाहेर काढल्यानंतर काय होतं 4 होतं लक्षात ठेवा राहिलं 6. लक्षात ठेवा वर्गमूळातून 16 बाहेर आल्यानंतर कुठलीही संख्या वर्गमूळाच्या बाहेर आली की त्याचं वर्गमूळ तयार होतं छेद 2. आणि दुसरं होणार आहे एक्स इज इक्वल टू -10 मायनस हे प्लसच्या जागी फक्त आता काय करायचं मायनस कारण 2 चिन्ह आहे बघा इथं प्लस आणि मायनस आहे त्यामुळे आपल्याला 2 करावं लागणार आहे. 16 बाहेर आलं तर आलं 4 राहिलं आत वर्गमूळात 6 छेद 2 एक्स बरोबर मायनस. आता काय करायचं सेपरेट डिवाइड बाय 2 काय करायचं दोन्ही बाजूला सेपरेट डिवाइड करायचं काय होईल -10/2 प्लस 4/2 अंडर रूट 6 किंवा एक्स इज इक्वल टू -10/2 मायनस 4/2 रूट 6. काय केलं लक्षात घ्या 2 काय केलं सेपरेट डिवाइड केलं दोन्ही बाजूला सेपरेट डिवाइड केलं. काय येईल एक्स इज इक्वल टू 2×5 याचा अर्थ -5 प्लस 2 रूट 6 आणि दुसरा झाला एक्स इज इक्वल टू -5 कारण 2×5 2×2 4 याचा अर्थ -5 -2 रूट 6 हे आपलं सेकंड इक्वेशन आलेलं आहे. मला सांगा इथपर्यंत काय कोणाला अडचण आहे का. डेल्टा 92 उत्तर कोणाचं बरोबर आहे 23/2 का कसं 23/2 किरण चुकलेला आहे. शिवराज बरोबर आहे पण पूर्ण भाग हलवला पाहिजे खरं. डेल्टाची व्हॅल्यू पुट करताना चुकली. अरे 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 थांबा 92च्या जागी आपण काय किती घेतलं 96 घेतलेलं आहे. गडबड नाही केली पाहिजे. किती याला आहे 92 येणार आहे. एक्स इज इक्वल टू -10 प्लस मायनस स्क्वेअर रूटमध्ये आता 92चं फॅक्टर पडावं लागणार आहे. तर 92चं फॅक्टर आहे ते 4 गुणिले 23 अपॉन 2. एक्स इज इक्वल टू -10 प्लस मायनस 4 जर बाहेर काढलं तर राहिलं 2 वर्गमुळात 23 छेद 2. आता हे मी पुढच्या पेजवर घेतो बघा एक्स इज इक्वल टू -10 प्लस मायनस 2 अंडर रूट 23 अपॉन 2. इथं पुढे 2 स्टेप होणार आहेत या. एक येईल एक्स इज इक्वल टू -10 प्लस 223 अपॉन 2. दुसरं होईल ऑर
एक्स इज इक्वल टू -10 -2 √23/2. लक्षात घ्या 2 न सेपरेट डिवाइड करायचे. एक्स इज इक्वल टू -10/2 प्लस 223/2 और एक्स इज इक्वल टू -10/2 -223/2. 2 भाग हलवा, 2 पंचे 10, 2 के 2, 2 पंचे 10, 2 के 2. काय येईल? एक्स इज इक्वल टू -5 प्लस 23 और एक्स इज इक्वल टू -5 -23. हे फायनल आन्सर येणार आहे. मला सांगा यात कोणाला काय अडचण आहे का? शिवराज बरोबर आहे, काय अडचण नाही. या एक्झाम्पलमध्ये काय अडचण आहे कोणाला? फॉर्म्युला मेथडमध्ये काही शंका आहे कोणाला? लक्षात ठेवा फॉर्म्युला मेथडमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण ए बी सीची किंमत लिहून घेणार आहे. त्यानंतर b² - 4ac ची किंमत काढणार आहे आणि b² - 4ac ची किंमत काढल्यानंतर आपण फॉर्म्युला वापरणार आहे. ओके, क्लिअर आहे. जायचे का पुढे सांगा? शिवराज साडे तर क्लिअर आहे. ओके, श्रद्धा ओम क्लिअर आहे. तेजस किरण क्लिअर आहे. ओके, चला पटपट सगळ्यांनी कमेंट करा. चला पुढचं एक्झाम्पल घेऊ आपण. आता हे एक्झाम्पल आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडनं सोडवायचे. दुसरं एक्झाम्पल. बघा आता सेकंड एक्झाम्पल आपण सोडवतोय. सेकंड एक्झाम्पल आहे 5m² इज इक्वल टू 20m प्लस 15. मी स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणून देतो, फॅक्टर तुम्ही पाडा. प्लस 20m बरोबर चिन्हाच्या यासाठी आल्यानंतर होईल मायनस, म्हणजे 5m² मायनस 20m 22m प्लस 15 इकडे नंतर निगेटिव्ह होईल. -15 इज इक्वल टू 0. आता इथं ए आहे 5, बी आहे -22, तर सी दिलेला आहे -15. आता सगळ्यात पहिले काय करतो आपण? एचा आणि सीचा गुणाकार करतो. एचा आणि सीचा गुणाकार याचा अर्थ 5 × 15 तर 15×5 75 आणि साईन आला याला -15 गुणायचे, याचा अर्थ -75. तर -75चे फॅक्टर पाडायचे. फॅक्टर कसे पाडायचे की गुणाकार 75 यायला पाहिजे तर बेरीज 22 यायला पाहिजे. मला सांगा काय फॅक्टर येते? फॅक्टर सांगा सगळ्यांनी, फॅक्टर. अरे उत्तर सोडा, फॅक्टर सांगा. उत्तर सगळ्यांचीच बरोबर आहेत. फॅक्टर सांगा मला पहिल्यांदा, काय फॅक्टर पडते? गुणाकार 75 बेरीज 12 बरोबर आहे. वेदिका 25 आणि 3 हे 2 फॅक्टर पडतात. बघा 25 आणि 3 चिन्ह लक्षात ठेवा. चिन्ह याला 25 यावं लागणार आहे कारण गुणाकार मायनस मध्ये याचा आहे, याचा अर्थ मायनस याला साईन दिलं पाहिजे. फॅक्टर होतील 5m² वजा 25m अधिक 3m वजा 15 बरोबर 0. आता 3 गट केला आपण. 3 गट केल्यानंतर याचा फॅक्टर कॉमन काढला. या दोन्हीमध्ये 5m कॉमन आहे. 5m कॉमन असलं तर यातनं 5m कॉमन काढल्यानंतर 5 निघाला, m² m निघालं, राहिलं m वजा 25ला आपण 5 × 5 लिहू शकतो. त्यातला एक 5 बाहेर निघाला, m बाहेर निघाला, राहिला 5 अधिक त्यातनं 3 कॉमन काढलं तर शिल्लक राहिलं m. 15ला आपण 5 × 3 लिहू शकतो. त्यातला 3 निघाला, राहिला 5 बरोबर 0. दोन्ही कंसाऐवजी एकच कंस m वजा 5 आणि दुसरा कंस 5m अधिक 3चा 5m अधिक 3 बरोबर 0. आता लिहिला आपण m वजा 5 बरोबर 0 किंवा 5m अधिक 3
बरोबर 0. वजा 5 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर अधिक होईल, त्याचा अर्थ m बरोबर 5 येईल. और 5m अधिक 3 तिकडे गेल्यानंतर -3 होईल. 5 गुणाकारात आहे पलीकडे गेल्यानंतर भागाकारात होईल, त्याचा अर्थ m बरोबर -3/5 येईल. हे आपले फायनल आन्सर आलेले आहेत. m 5 किंवा वजा 3/5. तेजस, अनुष्का, श्रद्धा, वेदिका, उत्कर्षा, किरण बरोबर आहे. सांगा इथपर्यंत काय कोणाला अडचण आहे? इथपर्यंत कोणाला काय अडचण? पुढे जायचं का? ओके क्लिअर आहे. चला पुढे. हे आपल्याला फॉर्म्युला मेथडने सोडवायचं आहे. बघा लक्षात घ्या, सगळ्यात पहिल्यांदा छेद घालणं लय गरजेचं आहे. इक्वेशन आहे y वर्ग अधिक 1/3 y बरोबर 2. सगळ्यात पहिल्यांदा काय करू, मल्टिप्लाय 3 बोथ द साइड. दोन्ही बाजूला 3 गुणून घेऊ. 3 गुणल्यानंतर काय होईल, 3y वर्ग अधिक 3 गुणिले 1/3 y आणि 2ला सुद्धा 3 गुणल्यानंतर येणार आहे 6. तर 3ला 3 गेलं, इक्वेशन आलं 3y वर्ग अधिक शिल्लक काहीच राहिलं नाही, फक्त राहिला y बरोबर 6. अधिक 6 इकडल्यानंतर वजा होईल, त्याचा अर्थ 3y वर्ग अधिक y वजा 6 बरोबर 0. याची किंमत येणार आहे 3, b येणार आहे 1, तर c येणार आहे तुमचा -6. पुढं आता आपल्याला फॉर्म्युला मेथडने सोडवायचे. याचा अर्थ सगळ्यात पहिल्यांदा b² - 4ac ची किंमत काढली पाहिजे. ती काढण्यासाठी किमती भरल्या. b चा वर्ग याचा अर्थ 1 चा वर्ग वजा 4 गुणिले a याचा अर्थ 3 आणि c याचा अर्थ -6. 1 चा वर्ग 1 वजा 4 त्रिक 12 12 सक 72 अधिक 72. तर ही झाली बेरीज 73 73. कारण मायनस न मल्टिप्लाय केल्यानंतर ही -72 येणार आहे. एकदा स्टेप आपण ती डबल लिहू, तुमचं कन्फ्युजन व्हायला नको. बघा -72 याचा अर्थ 4 गुणिले 3 गुणिले -6 -72 येणार आहे. कंसाच्या बाहेर मायनस, कंसाच्या आत मायनस काय येणार आहे, प्लस होणार, म्हणजे याचा अर्थ 1 + 72 येणार 73. आता पुढच्या पेजवर घेऊ आपण. फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, फॉर्म्युला असतो x = -b ± अंडर रूट b² - 4ac अपॉन 2a. किमती भरल्या. x = b किती दिलेला आपल्याला, b आहे 1 -1 ± वर्गमुळात b² - 4ac ची किंमत किती आली आपली 73. याचा अर्थ 73 आलेले. आपण 2 × a याचा अर्थ 2 × a किती आले आपला, a आहे आपला 3. तर x = -1 ± अंडर रूट 73 अपॉन 6. सेपरेट केलं. x = -1 प्लस वर्गमुळात 73/6 किंवा x = -1 अधिक वजाचा अधिक पहिले घेतले, आता वजा घ्यायचं, वजा वर्गमुळात 73/6. अशी 2 उत्तर येतील. दोन्हीपैकी कुठलंही उत्तर बरोबर आहे. वेदिका बरोबर आहे, श्रद्धा बरोबर आहे. किरण बरोबर आहे. मला सांगा या एक्झाम्पलमध्ये काय शंका कुणाला?